हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मी आज तुम्हाला श्रीकृष्ण आपल्या मुकुटामध्ये मोरपीस का धारण करतात याबद्दल माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोरपंख धारण करण्याची वेगवेगळी अशी 5 कारणं सांगितली जातात. तर यामध्ये सर्वात पहिलं कारण म्हणजे राधेची निशाणी म्हणून हा जो मोरपीस आहे तो धारण केला जातो. जेव्हा श्रीकृष्ण बासुरी वाजत होते तेव्हा राधा त्या बासुरीच्या आवाजावर, त्या धूनवर नाचत होती आणि बाजूलाच एक मोर देखील त्या बासुरीच्या तालावर नाचत होता. तेव्हा नृत्य करता करता त्या मोराचा मोरपीस जमिनीवर पडला आणि तो मोरपीस प्रभू श्रीकृष्णांनी उचलून तो आपल्या डोक्यावर धारण केला असं म्हटलं जातं. आणि राधांनी जेव्हा त्याला विचारलं की असं का केलं, तर तुझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हा मोरपीस मी नेहमी माझ्या डोक्यावर धारण करेल असं त्यांनी सांगितलं. मोरपिसाबद्दल दुसरी व्याख्याता अशी आहे की जसे की मोरपंखामध्ये वेगवेगळे रंग असतात, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं जीवन देखील कधीही एकसारखं नव्हतं. कधी सुख, कधी दुःख, अशा विविध सुखदुःखाने भरलेलं त्यांचं जीवन होतं. जसे मोरपंखामध्ये विविध रंग असतात, तसेच आपल्या जीवनामध्ये देखील विविध रंग आपण स्वीकारले पाहिजे. जेव्हा दुःखाचा काळ असतो तेव्हा निराश न होत आपल्या जीवनातील संकटांना सामोरं गेलं पाहिजे. आणि जर आपला जीवन जर बेरंग झालं असेल तर त्यामध्ये वेगवेगळे रंग आपण आपल्या जीवनामध्ये भरले पाहिजे. तिसरी व्याख्याता अशी आहे की बरेच ज्योतिष विद्वान असं मानतात की भगवान श्रीकृष्णाच्या जन्मकुंडलीमध्ये कालसर्प दोष होता आणि कालसर्प दोष दूर करण्यासाठी मोरपंख धारण केले जाते. चौथी व्याख्याता अशी आहे की मोर हा ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. आपल्या पूर्ण जीवनामध्ये मोर हा एकदाच मोरणीसोबत संग करतो आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याला महत्त्व दिलं पाहिजे हे सांगितलं जातं. पाचवी व्याख्याता अशी आहे की असं म्हटलं जातं, भगवान श्रीकृष्ण मोरपंख धारण करून असं सांगतात की मित्र आणि शत्रू हे या दोघांना समान वागणूक दिली पाहिजे. श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम हा शेषनागाचा अवतार मानला जातो आणि नाग आणि मोर हे एकमेकांचे शत्रू आहेत. मोरपंख धारण केल्यामुळे आपल्याला ते असंच दर्शवतात की मित्र आणि शत्रू ह्या दोघांना आपल्या मनामध्ये समभाव दिला पाहिजे. आयुर्वेदामध्ये देखील मोरपिसाचे अतिशय महत्त्व आहे. मोरपिसाचा उपयोग हा बऱ्याचशा व्याधींमध्ये केला जातो. तर मोरपिसाचं भस्म तयार करून त्या भस्माचा वापर विविध आजारांवर केला जातो. जसं की उलटी, मळमळ यासारखी लक्षणं दिसणे, नसेवर नस चढल्यामुळे ज्या वेदना होतात त्या वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. याशिवाय आपल्या पोटामध्ये जर अतिरिक्त गॅस होत असेल तर तो गॅस कमी व्हायला देखील मदत होते. पचनसंस्था खराब झाली असेल, अपचन होत असेल तर अपचन कमी होण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर किंवा कुठल्याही वेळी बऱ्याच जणांना सारख्या उचक्या येतात. तर ह्या उचक्या काही केल्या थांबत नाही. बरेच जण पाणी पितात, उड्या मारतात, श्वास रोखून धरतात, परंतु ही उचकी काही थांबायचं नाव घेत नाही. अशा वेळी जर तुम्ही मयूरपिच्छामशी हे मयूरपिच्छाचं भस्म जर घेतलं तर उचकी कमी व्हायला मदत होते. जर कुठल्याही कारणाने तुम्हाला सारख्या उचक्या लागत असेल तर मयूरचंद्रिका भस्म एक चिमूटभर मधासोबत चाटावे, त्यामुळे उचकी लवकर कमी व्हायला मदत होते. हे मयूर भस्म अँटीमिटिक म्हणून देखील अतिशय उत्तमरित्या काम करते. जर तुम्हाला सारखी उलटी, मळमळ यासारखा त्रास होत असेल, काही खाल्ल्यामुळे अपचन झालं असेल, त्यामुळे उलटी मळमळ होत असेल, तर अशा वेळी हे मयूरचंद्रिका भस्म एक चिमूटभर मधासोबत चाटावे. बऱ्याच जणांचा खोकला महिनोमहिने चालतो, सारखा कफ तयार होतो, तर अशा वेळी हे अँटी टिश्यू असलेलं मयूरचंद्रिका भस्म एक चिमूट मधासोबत घ्यावे, त्यामुळे खोकला कमी व्हायला मदत होते. मयूरचंद्रिका भस्म हे थोड्या प्रमाणामध्ये ब्रांकोडायलेटर म्हणून देखील व्यवस्थित काम करतं, त्यामुळे श्वसनाच्या बऱ्याचशा विकारांमध्ये देखील याचा वापर केला जातो. मयूरपिच्छा भस्म हे
कुठल्याही प्रकारचा दुष्प्रभाव त्याचा बघितला जात नाही. तसेच गर्भवती स्त्रियांना, स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना, मातांना देखील याचा वापर आपण करू शकतो.